नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. खरं तर हा व्हिडिओ यायला खरंच खूप उशीर झाला होता. थंडीला नुकतीच सुरुवात झालेली, त्यावेळेस हा व्हिडिओ शूट केलेला आणि बऱ्याच दिवसांनी म्हटलं पोस्ट करायचा राहून गेला. तर चला मी तुम्हाला आहे ना सुट्टीचा दिवस कसा होता ते मी सांगते. तर सॅटर्डेला आम्ही आहे ना तळजायला गेलो आणि तळजायला जाताच आहे ना स्वरूपचा फ्रेंड दिसला. त्यामुळे तो बघा एवढा खुश होता. म्हटलं चला आधी आपण वॉकिंग करूया आणि मग आपण परत मग काहीतरी खाऊन घेऊया. तर इथे शिशा बघा गॉगल लावून आलेली आहे. त्यावेळेस आहे ना नुकती थंडीला सुरुवात झाली होती, त्यामुळे खूप थंडी होती. त्यामुळे असं मुलांना मी व्यवस्थित असं स्वेटर वगैरे कानटोपी घातली होती आणि मला देखील थोडंसं बरं वाटत नव्हतं, कारण का नुकती थंडीला सुरुवात झाली होती. त्यामुळे ना तब्येत थोडी बिघडलेली. त्यामुळे म्हटलं चला कुठेतरी फ्रेश वातावरणात जाऊया आणि उन्हात वगैरे बसूया. त्यामुळे म्हटलं चला आता मॉर्निंग वॉकलाच जाऊया. तर इथे बघा शिशाला चालायचं असतं आणि नेहमीप्रमाणे स्वरूपला उचलून घ्यायचं असतं. खरं तर कितीही बरं वाटलं नसेल ना आणि आपण मॉर्निंग वॉकला गेलो ना, एवढं फ्रेश फील होतं ना. आज तसंच झालं होतं माझ्या बाबतीत. खरं मला ना आज अजिबात म्हणजे उठावंसं वाटत नव्हतं, पण नाही आहोंनी म्हटलं चला आपण आहे ना चांगल्या मोकळ्या वातावरणात गेल्यावरती आहे ना खरंच खूप एनर्जेटिक फील होतं. तर इथे आहे ना मी थोडा वेळ बसली होती उन्हामध्ये. त्यावेळेस थंडी होती आणि हे बघा इथे स्वरूप आणि श्रीषा डग बघत होते आणि स्वरूपला त्याच्या फ्रेंडकडे परत जायचं होतं म्हणून रडत होता. आता रडून रडून आहे ना म्हणत होता की मला आहे ना डोळ्यावरती पाणी टाका, म्हणजे मी रडलेलं दिसायला नको. तर हे बघा एवढंच आहे, पण किती म्हणजे मुलांना आहे की आपल्या फ्रेंडसमोर आपण रडलेलं नको. तर आहो आणि स्वरूप श्रीषा हे सगळे बाहेर गेले होते त्याच्या फ्रेंडला भेटायला. मग थोडा ब्रेकफास्ट पण करून आले ते आणि इथेच मुलांची आहे ना पिकनिक आली होती. तेच आणि त्यानंतर बघा तेवढ्यात श्रीषा आली आणि स्वरूप देखील आला. तर त्यांनी आहे ना ब्रेकफास्ट आणला होता माझ्यासाठी. आता तळजाईला गेल्यावरती आमचा आवडीचा पहिला ब्रेकफास्ट म्हणजे ना गरमागरम गव्हाचा चीक. आता गव्हाचं चीक कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला नक्की कमेंट करा, कारण का माझं अतिशय फेवरेट आहे आणि आता माझ्याप्रमाणे मुलांचं देखील. तर स्वरूपला आणि शिशाला देखील खूप गव्हाचा चीक आवडतो आणि खरंच तो खूप पौष्टिक देखील आहे. तर मी मुंबईला माहेरी असताना आहे ना मामाच्या गावी जाण्याची वाट बघत होती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, कारण का सुट्टीमध्ये आपल्याला माहितीच आहे सगळीकडे कुरडया पापड वगैरे असतात. पण मी ज्यावेळेस जायची ना त्यावेळेस मी आधीच आजीला आहे ना माझ्या आधीच सांगून ठेवायची की मी ह्या तारखेला येणार आहे, तर तू ऑलरेडी ते गहू भिजायला ठेव आणि मी येईल त्या दिवशी मला गव्हाचा चीक दे. आणि खरंच त्या दिवसाची एवढी वाट बघत असायची आणि आजी एवढी प्रेमाने ते चीक बनवून ठेवायची, फक्त खाण्यासाठी बनवायची. कुरडया वगैरे ते नंतर किंवा आधी पुढे मागे करून घ्यायचे. तर इथे बघा मस्तपैकी थंडीमध्ये एवढं छान कवळं ऊन पडलेलं होतं आणि म्हटलं चला थोडेसे वॉकिंग करावी आणि त्याचबरोबर काही रील्स बनवावेत. पण मला रील्स बनवायला स्टार्ट केले की स्वरूपला मध्ये यायला एवढं आवडतं ना. तर बघा मी जसे व्हिडिओ काढायला घेतले तसा स्वरूप आलेला आहे की मम्मा काय करते म्हणून. आणि शिशाचं एकीकडे ती छान अशी खेळते मस्तपैकी. तिला तळजायला गेल्यावर ते ना फुलांमध्ये पानांमध्ये आणि असं मातीमध्ये खेळायला भरपूर आवडतं मुलांना. तर आणि एकदम तिकडे फ्रेश वातावरण असतंय. तर हे बघा स्वरूप मध्ये मध्ये येतंय. म्हटलं ठीक आहे असू दे, चल तुझ्याबरोबर व्हिडिओ काढते. त्यानंतर आम्ही छान असा गरमागरम चीक खाऊन घेतला आणि थोडा वेळ बसलो उन्हामध्ये, वॉकिंग केली आणि म्हटलं आता चला आपण थोड्या वेळामध्ये आता नंतर बसून आपण जाऊया थोडं ब्रेकफास्ट करूया, कारण का तिथला ब्रेकफास्ट आम्हाला प्रचंड आवडतो. अगदी साधा आणि सिम्पल ब्रेकफास्ट असतो. जसं की पोहे वगैरे, उपमा, गव्हाचा चीक, साबुदाणा वडा वगैरे कधीतरी स्वरूपला आवडतो म्हणून घेतो. आणि त्याशिवाय ना साऊथ इंडियन पण देखील असतो. तर तळजायला गेलात ना तर तिथे तुम्हाला फक्त पौष्टिक ब्रेकफास्टच बघायला भेटेल. तर इथे थोडा वेळ शिशा, पप्पा आणि स्वरूप हे थोडा वेळ जरा फिरून येत होते. तोपर्यंत मी मस्तपैकी छान असं उन्हात बसली होती.
आता आहे ना नेहमी गेल्यावरती आहे ना स्वरूप आहे ना एखादी काठी घेतो, एक श्रीशाला आणि एक स्वतःला देत असतो आणि त्याला येताना सांगतो की आम्ही ती काठी आहे ना गेटच्या आतमध्येच ठेवायची, कारण का मुलांना लागेल वगैरे बाईकवरून जाताना ह्यासाठी. तर इथे स्वरूपले आणि श्रीशाने एवढा त्यांना राग आला होता की माझी काठी का ठेवायची म्हणून. आणि तिथले एक काका पण मस्करीमध्ये बोलले की बाळा ही काठी ठेव म्हणून. हे बघा श्रीशा कशी रुसून बसली आहे. काय झालं वर बघ. चला तर त्यानंतर बाहेर आलो आम्ही, कारण का 9 वाजता गेट बंद होतो. तर हे बघा इथे मस्तपैकी छान असे फ्रेश फ्रूट होते, भाजी होती आणि मस्तपैकी छान असा पौष्टिक ब्रेकफास्ट देखील होता. तर इथे गेल्या गेल्या स्वरूपने मस्तपैकी छान असा गव्हाचा चीक घेतला. आम्ही पोहे उपमा मिक्स, आणि पोहे नाही ते तरीवाले पोहे असतात आणि उपमाबरोबर आहे ना छान अशी कोकोनटची चटणी असते. तर चला मग आम्ही तोच ब्रेकफास्ट करतो आहे. तर तुम्ही कधी कात्रजला वगैरे असाल किंवा तळजायला कधी आलात का ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा ब्रेकफास्ट झाल्यानंतर पुढे आम्ही आहे ना फ्रूट होते. तर स्वरूपला ना डाळिंब घ्यायचे होते, त्याला फार आवडतात आणि म्हटलं खूप फ्रेश वाटत होते, तर म्हटलं आम्ही तिथे फ्रूट देखील थोडेसे घेतले. आणि आता घरी गेल्यावरती जेवण बनवायचं होतं म्हणून मला भाजी वगैरे घ्यायची होती, मग थोडीफार ती शॉपिंग केली. तर त्यानंतर आहे ना आता फ्रूट व्हेजिटेबल वगैरे घेऊन झाल्यानंतर आहे ना मला स्वरूपला एक स्वेटर घ्यायचा होता. आणि हे बघा मला अगदी जसा पाहिजे होता सेम मला तसा भेटला. क्वालिटी देखील खूप छान होती आणि स्वेटर वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर अशी होती आमची दिवसाची सुरुवात. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.